सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC मधील जी लक्ष्मीपती टॉवेल कारखान्याच्या शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने एकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 6च्या सुमारास उघडकीस आली। सिद्धाराम सुभाष मेत्रे असं मृताचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6 वाजता कामगार नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी निघाले होते, तेव्हा त्यांना शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेडला एकानं गळफास घेतल्याचं दिसून आलं। त्यांनी तात्काळ खाली उतरवून सिव्हिल मध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। सिद्धाराम सुभाष मेत्रे वय 35 राहणार देसाई नगर नई जिंदगी सोलापूर येथील रहिवासी होता। सिद्धाराम याने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सदरची घटना सोलापूर MIDC पोलिसात नोंद करण्यात आली आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल काळे करत आहे। माझं नाव सुवर्ण सिद्धाराम मेत्रे। काल संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी घरी आले ती, मग ते म्हणून काम दी नाही ती म्हणून असं सांगितलं आम्हाला। थोडं उशीर नाही येतो म्हणून सांगून गेलं तर त्याच्यावर फोन 8:30 वाजता उचलले ती फोन लावले होते मी। 8:30 वाजता जे बोलले तर माझी मुलगीच बोलली पप्पा कधी येणार आहे म्हणून। येतो 10 मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही काय नाही त्यांचं। ते म्हणून काय म्हटलं काय नाही त्यांनाच माहित आता। कुठं घटना घडली? MIDC मध्ये जिथं काम करत होते? हां, जे गड्डम मध्ये। कशाचं कारखाना होतं ते? टॉवेलचं, टॉवेल कंपनी होतं। किती वाजता गेले रात्री ते? 6:30 पावणे 7 वाजता घरातनं निघाले ते त्यांनी। तुम्हाला ही माहिती कसं मिळाली? आज पहाटे 6:30 वाजता आम्ही माझ्या धीराला फोन लावले, त्यांना थोडं कारखान्यात जाऊन बघून ये म्हटले हाय ती का कामावरती। मग त्यांनी म्हटले 2 गाड्या तिथंच आहे ती। मग अशील म्हणून आतमध्ये वॉचमॅनला विचार म्हटले की त्यांनी आतमध्ये गेले ती नाही या म्हणून त्यांनी परत आले ती। नंतर आणि थोडं उशीर त्यांना फोन आला तुमच्या भाऊ इथंच आहे ती म्हणून, असं गळफास घेतले ती म्हणून त्यांनी सांगितले ती। मग आमचे धीर फोन लावून आम्हाला सांगितले ती असं कारखान्यात असं का केलंय म्हणून। मग मी सांगितलं असं मुलींसोबत किरकिरी झालेला आहे म्हणून। सोबत माझी 4 वर्षाची मुलगी आहे। काय वाटतं तुम्हाला काय झालं? काम नाही दिलं ती म्हणून एवढंच म्हटले ती मला। 2 महिने झालं सांगत आहे ती त्यांनी मला कामच दिली नाही ती। त्यांनी माझ्याशी किरकिरी करायला लागली ती। मी पण तिथंच होते कामाला, पण माझी मुलगी सुईला घेऊन जात होते, माझी परिस्थिती नव्हती। आम्ही भाड्याने असल्यामुळं मी पण माझ्या लेकराला घेऊन जाते म्हणून असं कामाला जात होते। मग ते मुनीमला लोक काय सांगितलं कोणाला माहित, मला कामावरनं काढले ती। एकाला 150 नट देते, एकाला 75। कामावरून काढले? हा, मला बी कामावरनं काढले। एकाला 150 नट देते, याला 75 देते। हिला 75 रुपये दिलेत म्हणून असं सांगितलं ती मला परवा दिवशी। शरण बसप्पा सुभाष मेत्रे मैत्रेचा भाऊ आहे छोटं। सकाळी 6 वाजता वहिनीचा फोन आला मला। मग मी नेहमीप्रमाणे कारखान्यात असेल म्हणून गेलो। मग कारखान्यात गेल्यावर कारखान्यात सगळीकडे बघितलं नव्हता। नंतर घरी येऊस तर त्यांनी सांगितले असं झालं आहे म्हणून, अर्जंट आहे म्हणून गेल्यावर गेलं जाऊ सर असं झालेलं होतं। मग मी 112ला कॉल केलो। 112ला कॉल केल्यावर त्याने आले, पंचनामा वगैरे करून घेतली। मालक एवढं सगळं उसर तिथंच होता, मालकाला नुकसान भरपाईचं वगैरे काहीच बोलणार नाही अजूनपर्यंत तर मालक आले नाही। अपेक्षा एवढंच आहे की 6 वर्षाची मुलगी आहे, याचा भविष्याचा विचार मालक करायला पाहिजे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।